सध्या चॅम्पियन ट्रॉफीतील महत्त्वाचा म्हणजे भारत पाकिस्तान ही मॅच आज होणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही मॅच पडणार आहे आणि आपण सध्या सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आहोत. रोज जे प्रॅक्टिस करणारे आहेत ते अशा प्रकारचा आज उत्साह आहे. जो भारत पाकिस्तान जी मॅच आहे, जे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात, त्यांची ही मॅच बघण्यासाठी आणि उत्साह बघण्यासाठी सोलापुरातील ही जे क्रिकेट प्रेमी आहेत ते एकत्र आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपल्यासोबत काही कोच आहेत. दादा, आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे, कशा पद्धतीने बघता याकडे? आत्तापर्यंत आय सी सीच्या सामन्यांमध्ये रेकॉर्ड पाहता भारत हा वरचढ ठरलेला आहे. माझ्यामध्ये 9-1 अशी आघाडी घेतलेली आहे. सामन्यामध्ये भारत नेहमीच जिंकत आलेला आहे. एक प्रकारचा जो दबाव असतो सामन्यामध्ये त्यांच्यावरती, तो आजही पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत चाललेली कामगिरी या मागच्या 1-2 महिन्यात जे पाहत आलेले आहेत, भारताचं रेकॉर्ड हे उत्तम प्रकारे चालू आहे. आणि आत्ता मागचा जो सामना बांगलादेशवर विजय मिळवला त्या विजयाने पण त्यांचा भारताच्या संघाचा आत्मविश्वास जो आहे तो द्विगुणित झालेला असणार आहे. आज तेवढ्याच इंटेन्सिटीने ग्राउंडवर उतरतील आणि जी पारंपरिक जी लढत चालू आहे भारत आणि पाकिस्तान, याच्यामध्ये काहीही कुणालाही दुमत नसेल की ह्याच्यामध्ये 100% भारताचा विजय हा मोठ्या फरकाने असेल आणि जी विजयाची घोडदौड आहे ती अशीच चालू राहील. अशा पद्धतीने पाहिलं तर विजयाचा विश्वास क्रिकेट रसिकांना वाटतोय. आज कोणाचा परफॉर्मन्स वाटतो, कोणाकडून आज बॅटिंगची अपेक्षा आहे? निश्चितच रोहित शर्मा, विराट कोहली हे जे सिनियर खेळाडू आहेत यांच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत. आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांनासुद्धा खूप अपेक्षा आहेत की त्यांनी आज मोठा स्कोअर करावा आणि पाकिस्तान विरुद्ध भारताला विजय निश्चित मिळवून द्यावा. आणि गोलंदाजीमध्ये म्हणाल तर शमी हा चांगला फॉर्ममध्ये आलेला आहे. मागच्या मॅचमधून एवढ्या मोठ्या इंजुरीतून तो दुरुस्त होऊन आलेला आहे आणि तो निश्चितच चांगला परफॉर्मन्स करेल. कारण पारंपरिक विरोधक पाकिस्तान विरुद्ध आज मॅच असल्यामुळे जवळपास आपल्या 140-145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशालासुद्धा या मॅचचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की एक युद्ध लढल्यासारखं आपण या मॅचकडे पाहतो आणि निश्चितच या सामन्यामध्ये आपला भारताचा विजय हा निश्चित होईल, यात काही दुमत राहत नाही. असं असलं तरी भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की उत्साह शिगेला पोहोचत असतो. कुठेतरी काय वाटतं की पाकिस्तानचे कोणते असे बॅट्समन आहेत की भारताची डोकेदुखी ठरू शकतात? तसं परंपरागत आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे, पण पाकिस्तान पहिली मॅच हारल्यामुळे ते पूर्ण दबावाखाली आहेत. आणि आज दुपारनंतर तर सोलापूर शहरात संचारबंदीसारखी अवस्था असणार आहे. कारण भारत पाकिस्तान म्हटलं की पूर्ण जगाचं लक्ष ह्या लढतीकडे असतं आणि नेहमीच भारत ह्या अशा स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत आले, वरचढ करत आले. आणि भारतीय संघाचं गोलंदाजी आपण बघतो आहे. मोहम्मद शमी जसं जसप्रीत बुमराह आज नसला तरी मोहम्मद शमीनं आपला परफॉर्मन्स चांगला केलेला आहे. राणा आहे, जडेजा आहे, अक्षर पटेल आहेत. फलंदाजीमध्ये शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे, रोहित शर्मा आहे. आज विराट कोहलीचा खेळ 100% आज विराट कोहली आज खेळणार. पाकिस्तान म्हणलं की विराट कोहली हा 100% खेळतच असतो. त्यामुळं आजचा विजय हा आपला नक्कीच होणार आहे. आणि पाकिस्तान संघ पूर्ण त्यांच्या प्रेक्षकांनी परवा हारल्यामुळं ते प्रेक्षकांनी त्यांच्या हे केलेलं आहे, निषेध केलेला आहे. त्यामुळे ते अंडर प्रेशर आहेत. त्यामुळं आजच्या सामन्याकडे बघताना निश्चितच आपण जिंकणार, यात काही शंका नाही आहे. दादा, कुठेतरी सोलापुरातही वेगळ्या प्रकारचा जल्लोष साजरा केला जातो. भारत पाकिस्तान म्हणजे त्या बाबतीत मोठा सेलिब्रेशनचा पिरियड असतो. कशा पद्धतीने सेलिब्रेशन होईल सोलापुरात? नक्कीच आज भारत आणि पाकिस्तानची हाय इंटेन्शन मॅच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही भिडणार आहेत आणि सोलापूरमध्ये नक्कीच जोश होणार आहे. कारण भारत हा सामना जिंकण्याचे पूर्ण तयारीत आहे आणि खरं तर दोन्हीकडून प्रेशर आहे, दोन्ही टीमला प्रेशर आहे. पण भारत ही परफॉर्मन्स देईल. सगळे प्लेयर्स हे चांगले खेळत आहेत आणि सोलापूरमध्ये सुद्धा आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा देतो की भारतीय टीम ही चांगली कामगिरी करेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुढे सरकेल आणि याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने पाहायला गेलं तर जो फॅनचा उत्साह आहे तो गगनात मावताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी ही जो उत्साह आहे तो पूर्ण भारतात अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे क्रिकेट रसिक आहे त्यांचा आज उत्साह. तर भारत पाकिस्तान ही मॅच आता कोण जिंकणार आणि त्याची उत्सुकता आज आत्तापासूनच सोलापुरात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.
प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.